स्वामी नाम जपाचे वैज्ञानिक फायदे. मित्रांनो, अनेक लोक रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात. काही जण सकाळी करतात, काही जण रात्री झोपण्यापूर्वी, तर काही जण दिवसभर मनातच नामस्मरण करत असतात. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, नाम जपाचा खरोखर काही फायदा होतो का? फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदा होतो. उत्तर आहे होय. नाम जपामुळे होणारे अनेक परिणाम मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि ध्यान मेडिटेशन विषयक संशोधनामध्ये दिसून आले आहेत. एक, ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण एखादा मंत्र किंवा नाव वारंवार शांतपणे म्हणतो, तेव्हा श्वासाची गती मंदावते. मन एकाच गोष्टीवर केंद्रित होतं. यामुळे तणावाची संबंधित शरीराची प्रतिक्रिया कमी होण्यास मदत होते. म्हणूनच नामजप केल्यानंतर अनेकांना हलकं आणि शांत वाटतं. 2, मनाची एकाग्रता वाढते. आपलं मन सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात भरकटत असतं, पण नामजप करताना लक्ष एका शब्दावर केंद्रित होतं. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ हा पुनरुच्चार मेंदूवर लक्ष ठेवण्याचा सराव देतो. यामुळे एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. 3, नकारात्मक विचार कमी होऊ शकतात. चिंता, भीती, राग आणि निराशा यामध्ये मन सतत नकारात्मक विचार निर्माण करतं. नामजप करताना मनाला सकारात्मक आधार मिळतो. यामुळे सतत चालणाऱ्या नकारात्मक विचारांच्या चक्रातून काही प्रमाणात बाहेर पडण्यास मदत होते. 4, झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. अनेक भक्त झोपण्यापूर्वी नामस्मरण करतात. यामुळे मनातील गोंधळ कमी होतो, शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे काही लोकांना अधिक शांत झोप लागण्यास मदत होते. 5, भावनिक स्थैर्य वाढते. जीवनात संकट येणारच, पण त्यांना सामोरं जाण्याची क्षमता महत्त्वाची असते. नियमित नामजप करणाऱ्या अनेक लोकांना संकटाच्या काळात मानसिक आधार मिळाल्याची भावना असते. यामुळे भावनिक स्थैर्य वाढू शकतं. 6, रक्तदाब आणि हृदयगती शांत ठेवण्यास मदत होते. शांतपणे मंत्रजप किंवा ध्यानासारख्या पद्धतींमुळे श्वास नियंत्रित होतो. यामुळे काही लोकांमध्ये हृदयगती आणि रक्तदाबावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. तथापि हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. 7, आत्मविश्वास वाढण्यास मदत. जेव्हा व्यक्तीला वाटतं स्वामी माझ्यासोबत आहेत, तेव्हा मनातील भीती कमी होऊ शकते, विश्वास वाढू शकतो आणि कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळू शकते. स्वामी नामजप कसा करावा? सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिटे शांत जागी बसा. हळूहळू श्वास घ्या. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संख्या महत्त्वाची नाही, भावना आणि एकाग्रता महत्त्वाची आहे. छोटी गोष्ट आहे. एक व्यक्ती नेहमी चिंतेत असायची. भविष्याची भीती, पैशांची चिंता, नोकरीची ताण, सगळं काही मनात चालू असायचं. एका वृद्ध भक्ताने त्याला सांगितलं, दररोज फक्त 10 मिनिटं स्वामींचं नामस्मरण कर. त्याने सुरुवात केली. पहिल्या दिवशी काही जाणवलं नाही, पहिल्या आठवड्यातही नाही, पण काही महिन्यांनंतर त्याला जाणवलं समस्या अजूनही आहेत, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद वाढली आहे. आणि कधीकधी हाच सर्वात मोठा चमत्कार असतो. शेवटचा संदेश मित्रांनो, स्वामी नामजप म्हणजे जादूची कांडी नाही की एका रात्रीत सर्व समस्या नाहीशा होतील. पण नामजप मनाला शांत करू शकतो, एकाग्रता वाढू शकतं, ताण कमी करण्यास मदत करू शकतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकतो. म्हणून दिवसातून काही मिनिटे काढा, डोळे मिटा, मन शांत करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमचं मन बदलायला सुरुवात होईल आणि अनेकदा आयुष्य बदलण्याची सुरुवात तिथूनच होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.